स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपले यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये. मित्रांनो, आज आपण खूपच महत्त्वपूर्ण निर्णय बघणार आहेत, जो की आपल्या बालपणी आपल्याला खूपच अनुभव असतो. तो म्हणजे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी, जी की आपण शाळेत नेहमी बघतो. जी श्रीमंताची मुले असतात ती वेगवेगळ्या प्रकारचे नवीन हायफाय ड्रेस वापरतात आणि आपल्यासारखे गरीब लोक जे की गरीब गणवेश वापरतात. मग तीच दरी कमी होईल आता सरकारने जी योजना राबवली त्या योजनेद्वारे. तर मित्रांनो, त्या योजनेचं नाव आहे एक राज्य एक गणवेश योजना. याच योजनेबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये आता डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेजसाठी आवर्जून सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या विविध योजनांची तुम्हाला माहिती मिळेल आणि तुम्ही त्या योजनांचा फायदा घेऊ शकाल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, एक राज्य एक गणवेश या संकल्पनेनुसार एक समान आणि एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक त्या सूचना शासन निर्णय 8 जून 2023 दिनांक 18 ऑक्टोबर 2023 व 10 जून 2024 अन्वये देण्यात आल्या आहेत. 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये केंद्रीकृत पद्धतीने मोफत गणवेश योजनेचा लाभ देताना आलेल्या अडचणी, उद्भवलेल्या तक्रारी, त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना इत्यादींनी मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच विकेंद्रीकरण पद्धतीने देण्यात यावा अशी मागणी केली होती. सदर मागणीच्या अनुषंगाने मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीद्वारे देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजे मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे सुरुवात आपण बघत आहोत. मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात यावी. त्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेली गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्यामार्फत विहित कालावधीत वर्ग करण्यात यावी. मोफत गणवेश योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात. एक राज्य एक गणवेश या संकल्पनेनुसार लाभार्थी विद्यार्थ्यांना एकसारखे 2 गणवेश देण्यात येतील. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाची रचना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट अशी असावी. तसेच विद्यार्थींच्या गणवेशाची रचना आकाशी रंगाचा बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक, आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट. तसेच ज्या शाळांमध्ये विद्यार्थिनींना सलवार कमीज असा गणवेश असेल तर गडद निळ्या रंगाची सलवार व आकाशी रंगाची कमीज असावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. मित्रांनो, शासनाचा हा खूपच चांगला निर्णय आहे. या निर्णयाचा आपण नक्कीच स्वागत करायला पाहिजे. पुढे मित्रांनो, आपण बघू की विद्यार्थ्यांना केंद्र शासनाने निश्चित केलेल्या गणवेशाच्या रकमेमध्ये राज्य शासनाने निर्धारित केलेल्या रंगानुसार इयत्तेनिहाय पिनो फ्रॉक, शर्ट स्कर्ट, सलवार कमीज देण्याचा निर्णय घेण्याची व योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीची राहील. मित्रांनो, हा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय तुम्ही बघू शकता www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर शासनाचा हा निर्णय प्रस्तुत करण्यात आलेला आहे. त्याचा संकेतांक देखील देण्यात आला आहे, जो की तुम्ही नंबर बघू शकता 2024-12-20, जो की हा 1746 हा त्या संकेतांक आहे. तर मित्रांनो, शासनाचा हा निर्णय खूपच चांगला आहे. या निर्णयामुळे श्रीमंत गरीब यांच्यातली जी दरी आहे, म्हणजे बालपण जे आपण अनुभवतो की श्रीमंत मुलं खूप चांगले चांगले क्वालिटी ड्रेस घालतात आणि आपण गोरगरीब साध्या क्वालिटीचे ड्रेस घालतो आणि आपल्याला तिथंच कुठंतरी जो दरी आहे श्रीमंत गरीब ती अनुभवाला येते आणि त्यातून आपल्याला खूपच गिल्टी फील होतं. तर मित्रांनो, शासनाच्या या निर्णयामुळे नक्कीच आता श्रीमंत दरी ही जी दरी आहे ही नक्कीच कमी होईल आणि आपले जे गोरगरीब आणि श्रीमंत दोघांचा कॉलेजचा म्हणा, शाळेचा म्हणा, तो ड्रेस जो आहे आपला शाळेचा ड्रेस तो समान असेल. त्यामध्ये सर्व एकमेकांशी भेदभाव न करता सोबत राहतील, सोबत जेवतील, सोबत डब्बा खातील, म्हणजेच सर्व सोबत राहतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना जो कमीपणाची जी जाणीव किंवा अनुभव येतो तो अनुभव येणार नाही. म्हणजेच कोणाला माहिती पडणार नाही की कोण श्रीमंत आणि कोण गरीब आहे. सर्व विद्यार्थी सारखे दिसतील. तर मित्रांनो, सरकारच्या या निर्णयाचं आपण स्वागत करू. मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपला मनस्वी आभार मानतो. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेजला आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपला मनस्वी आभार.